अग्निशा अग्निशा हे काय करतेस? अशी आदळापट करून काय होणार आहे का? काय करून होणार आहे सांगा? मला या घरात जरा तरी मान आहे का? तुला तुझ्या मानाचं पडलंय आणि माझं काय? मला बी पूजेला बसायला नाही म्हणले ती बी मम्मीच्या तोंडावर, तरी मम्मी काय बोलली नाही त्यासनी. मग तुम्ही जाऊन बोला. मला काय माहित नाही. मला माझा मान पाहिजे म्हणजे पाहिजे. तिच्या आधी या घरात मी आले नांद्याला. तुम्ही असं कसा तिला मान द्यायला चाललाय? अहो ताई, अहो काय करताय तुम्ही? शांत व्हा. ही माझी खोली आहे. मी तर काय पण करीन. तू कोण मला सांगणार? ताई अहो आपण शांततेत बोलून बी. तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू घरात आलीस ना तवापासून घडतंय सगळं. आणि काय ग, माझ्याच खोलीत तू मला नाही विचारता आलीस कशी? चल बाहेर, पैकी बाहेर बाहेर हो. 1 मिनिट पण थांबायचं नाही. चल बाहेर. नाही हो तुम्ही बाहेर हो. शांत हो. एवढी काय पर होतीस? अहो ताई तुम्ही नका इतकी चिडचिड करू. बघा तुम्हालाच लय त्रास होईल. तू नाही मला शांतपणा शिकवायचा. तुझ्या आधी ह्या घरात मी आले नांदायला. तुला लई माझ्या त्रासाची काळजी असं नको दाखवूस. तुझ्यामुळे होतोय मला यो त्रास. ताई हे बघा मला हे सगळं मान्य आहे आणि मी तुम्हाला हेच सांगायला आली की जर तुम्हाला पूजेला बसायचं असेल ना तर बसा तुम्ही. माझी कायच हरकत नाही. अगं बाई, माझी जाऊ काय म्हणते बघा. ती म्हणते आपण दोघांनी पूजेला बसूया. तिला काहीच हरकत नाही. मला तुझी भीक नकोय. मला माझा मान पाहिजे. आणि तुला जर एवढंच वाटत होतं की नाही आम्ही दोघांनी पूजा करावी तर तिथं लोकांसमोर बोलायला काय तोंड शिवलं होतोय का तुझं? बरोबर आहे निशाचं. तू तिथंच बोलायला पाहिजे होतस. अहो तिथं कशी बोलेल ती? नाही बोलणार. तिथं बोलली असती तर लोकांनी तिचं ऐकलं असतं आणि तिच्या हातचं पूजेचं मान गेला असता. आल्या खोटी सहानुभूती दाखवायला. मला तुझी सहानुभूती नकोय. तू चल ग. तू पहिली बाहेर हो. चल तू बाहेर हो. ताई तुम्ही ऐका तरी. तोंडही बघायचं नाही मला. बाहेर हो. ताई तुम्ही बाहेर. तुम्ही शांत. चल बाहेर. कोणतरी तू पहिली बाहेर हो. शांत. तू बाहेर हो. चल बाहेर हो. ताई हे बघा तुम्ही. पूजेची तयारी तेवढं बघा. चला येतो काकी. अहो थांबा. कुठे निघाला? एवढं घरापर्यंत आलाय आणि आमचा पाहुणचार न घेताच चालला वय. तुम्हाला माहिती आहे ना या कांचन सूर्यवंशीला कुणाला बी रिकाम्या हाताने पाठवायला आवडत नाही. दीपे काकी पाहुणचाराला येऊ की परत? देवाच्या उत्सवाची तयारी करायची आहे. अहो आम्ही हाय ना. तुम्ही फक्त सांगायचं आम्ही काय मदत करायची ती. ही घ्या. ही आमच्याकडनं मंदिराला देणगी. ह्या पैशांची पावती नाही दिली तरी बी चालेल. आम्हाला काय कळलं नाही काकी. अहो आपलं देवस्थान लय जागृत आहे. आपल्या देवाची पूजा ज्याच्या हातून घडते त्याची राजकीय कारकीर्द चांगली भरभराटीला येते. त्यानंतर मी पूजेला बसले आणि मी बी झेडपी अध्यक्षाच्या पदापर्यंत मजल मारली. आता पृथ्वी बसल तो बी राजकारणात मोर जाईल. आणि काय सांगावं, देवाच्या आशीर्वादानं उद्या आमदार, मग मंत्री आणि मग राज्याचा मुख्यमंत्री पण होईल होतो. अहो काकी परंपरेनुसार दादासाहेबांच्या माघारी हा मान विरोधच मिळाला पाहिजे. मान आपण ठरवू त्यालाच मिळतो. पटत नसलेल्या, फायद्याच्या नसलेल्या परंपरा मोडता आल्या पाहिजेत. अहो आता तुमचं वय झालंय. जरा मोरच्या पिढीचा पण विचार करा. आणि मला सांगा, वीरू जर पूजेला बसला तर त्याचा काय आपल्याला उपयोग आहे का? म्हणजे तो राजकारणात काय येणार नाही.
मग उगाच कशाला त्याला पूजेला बसवायचं आणि त्याचा आणि तुमचा वेळ वाया घालवायचा? अहो काके साहेब, काय बी झालं तरी आम्हाला ही परंपरा मोडता येणार नाही. कांचनताई, पैशानं तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, पण देवाची मर्जी नाही ह्याचं तरी भान ठेवा. काकी, पूजा स्वार्थासाठी नसते करायची. अहो स्वार्थासाठी नाही, पण चांगल्या भविष्यासाठी तरी करायची असते ना. आणि पृथ्वीच या भागाचं, या जिल्ह्याचं, या गावाचं भविष्य आहे. तो नावारूपाला आला तर तुमचा बी विकास होईल आणि आमचा बी. गावाच्या नजरेत पृथ्वी मोठा झाला पाहिजे आणि तो या पूजेचा मान मिळाल्यानंतर आपोआप होईल. त्यामुळं ही आमची एवढी देणगी स्वीकारा आणि जावा, कामाला लागा. कांचनताई, तुम्ही पैशाने विकत घेताय का आम्हाला? आम्ही देवाचे सेवकरी आहोत. आम्ही काही एवढं लालची नाही देवा धर्माच्या कामात पैसे खायला. काय बी झालं तरी आम्हाला ही परंपरा मोडता येणार नाही. देवा धर्माच्या कामात बी तुम्ही राजकारण आणताय, देवाला तरी सोडा. अहो, तिला तसं म्हणायचं नव्हतं, तिच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. काकासाहेब, त्यांना काय म्हणायचं होतं ते आलंय आमच्या ध्यानात. आम्ही एवढं बी दूध खुळं नाही. तुमच्यासारख्या जाणत्या राजकारण्याकडून हे अपेक्षा नव्हती. आमची हात जोडून विनंती आहे, तुम्हाला आयुष्यात जे काय राजकारण करायचंय ती करा, पण ह्या देवाच्या कामात ही तुमचं राजकारण मध्ये आणू नका. विरोध पूजा करणार ही ठरले ना तर विरोध पूजा करणार. चला. मी बी बघतीच तो कसा पूजेला बसतोय ते. त्याच्या सकट तुमच्यावरनं नाही घाना फिरवला तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही. ह्यो पूजेचा मान विरोभया आणि त्यांच्या बायकोचा आहे. ए, मला तुझी भीक नको आहे. मला माझा मान पाहिजे. अरे विरू, काय करतोय तू? कोणी बघितलं तर? ए, अगं बायको आहेस तू माझी, कोणाला कशाला देऊ मी? सरक, काम करू दे मला. अरे काय चाललंय तुझं? ही कर काम. चिंच बरं ठेव आतमध्ये, जरा यात घेईन खाऊ. हे अगं, तू चिंचला नाही म्हणतेस वय? अगं कसल्या आवडतात तुला, आणि ठेव म्हणते सर. ठेव, खाईन ना जरा यात. काय झालं पिऊ? तुझा चेहरा कसा पडलाय? कोण काय बोलले का तुला? नाही अरे, काही नाही. जा तू, ठेवता. सांगशील का आता? तुला कळलं का? गावातली माणसं आली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यंदाच्या पालखीच्या पूजेचा मान आपल्याला मिळावा म्हणून. येडी, अगं भारीच गोष्ट आहे की ही. आणि मला माहिती काकीच त्यांना म्हणायला असणार आहे की ह्यावेळेस मान मला नको, आमच्या विरूपीला द्या. अरे नाही, काकींनी काहीच नाही सांगितलं, गावातल्या माणसांनीच हे ठरवलं. पण विरू, निशाताईंना हे अजिबात नाही आवडलं. यंदा त्यांना पूजेला बसायचं. अगं पण ते आता काय आपल्या हातात आहे का? गावातली मोठी मंडळी असतात ना, ती ठरवतात सगळं. आणि तसं पण पूजेचं मान आहे ना, ह्यो घरातल्या मोठ्याचा असतो. आता इतकी वर्ष माझं लग्न नव्हतं झालं म्हणून मी पूजेला बसत नव्हतो, आणि आता तर तू आलीस माझ्या आयुष्यात. पिऊ, पूजेला आपल्यालाच बसावं लागणार आहे. अगं पिढीचाच मान आहे तो, असं टाळून नाही चालणार आपल्याला. अरे पण विरू, निशाताई आणि पृथ्वी भाऊजी नाराज झाले त्यावरनं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की आमचं पहिले लग्न झालंय म्हणून मग पूजेचा मान बी आम्हालाच मिळाला पाहिजे. अगं विषय नाराज असण्याचा नाही. हे बघ, त्यांची मनधरणी आपण करूच नंतर, पण गावचा नियम मोडून त्यांच्या विरोधात जाऊन नाही चालणार आपल्याला. पण नियम तर माणसंच बनवतात ना विरू. आणि जर नियम मोडून काहीतरी चांगलं होत असेल, आपलं घर एक राहत असेल आणि लोकांची मनं जपली जात असतील, तर मग हरकत काय ना नियम मोडायला.
आणि असं बी देव हा भक्तीचा भुकेला असतो. जर आपण मनोभावे नमस्कार बी केला ना तरी आपल्याला आशीर्वाद मिळून जाईल. त्यामुळं निशाताई आणि पृथ्वी भाऊजी यांनी जर पूजा केली तर हरकतच काय. मला पटतंय तुझं. पूजेनं घरात वाद होण्यापेक्षा, मन तुटण्यापेक्षा आहे ना, आपण मोठ्या मनाने पूजेचा मान सोडून देऊया. आपण काकीसनी सांगूया की पूजेचा मान आहे ना तुम्ही पृथ्वी आणि निशा वहिनीसनीच द्या. आमची काहीच हरकत नाही. बरं चल, लगेच जाऊन सांगूया मग. चल. चल. काकी धरावायचं पाणी प्या, म्हणजे तुमच्या मनातली आग शांत होईल. काकी कशाला तुम्ही उगाच बीपी वाढवून घेताय? नाही म्हणजे थोरल्याचा मान आहे तर तो थोरल्याला जाणार ना. आता पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे, तिथे तुमचं तरी काय चालणार आहे म्हणा. दीपे, एका फटक्यात आडवी करी ना, दुसऱ्याची गरज बी लागू द्यायची नाही. मी ठरवलं ना, आत्ता माझ्या पृथ्वीला आणि निशाला पूजेला बसवू शकते. मग वरनं कुणाचा बाप जरी आला ना तर तो मला अडवू शकणार नाही. हे डोकं तिट्ट करून ठेवायचं. काकी ते आम्हाला वाईच बोलायचं होतं. बोल की. काकी ते आम्हाला पूजेसाठी अगे पियू, अगं आत्ता भाऊजी बाहेर मला म्हणत होतं तुमच्या दोघांच्या हातनं देवीची पूजा होणार आहे म्हणून. नशिबान आहेस बरं का पुरी. खरं म्हणजे ना लक्ष्मीच्या पावलानं तुझ्या घरात आली. लगीन झाले आणि तुम्हा दोघांनी लगेच देवीची पूजा करता मान बी मिळाला. आज मी लय खुश आहे. अगं आई ते आम्ही पूजेला नाही बसणार. असं काय म्हणतेस ग पुरी? अहो आई, आम्ही थोरले जरी असलो तरी पृथ्वी भाऊजी आणि निशाताई ह्यांचं लगीन आमच्या आधी झालंय. त्यामुळे पूजेचा मान बी त्यांनाच मिळायला पाहिजे. अगं पुरी असं कसं ग? तो तुमचा मान आहे. दीपे, माझ्यावर उपकार करून मला खालीपणा दाखवायचा डाव तर नसेल हिचा? मला बी अगदी तसंच वाटतंय काकी. हा गाई पृथ्वी काय मी काय, आम्ही काही वेगळे आहे का? आणि त्यांनी पूजा केली काय मी केली काय? भलं तर अख्ख्या सूर्यवंशी घराचं होणार आहे ना. म्हणून काकी त्यांनाच करू द्या ही पूजा. हा ना, असं बी तुम्ही आमच्या दोघांसाठी एवढं सगळं काय केलं. मग आम्ही दोघं मिळून पृथ्वी भाऊजी आणि निशाताई ह्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो की. पूजेचा मान देऊन उपकार करताय काय पृथ्वी आणि निशावर? ही उपकाराची भाषा अशी खपून घेतली जाणार नाही, आधीच सांगून ठेवत्या. अहो काकी, तिला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं रे? तुम्ही पूजेचा मान देऊन तुम्ही किती मोठ्या मनाचे हेच दाखवून द्यायचंय ना तुम्हाला. अहो नाही काकी, आम्हाला काय बी दाखवायचं नाही. हा ना, असलं काही आमच्या मनात बी नाही बघा. आता निशाताई माझ्या आधीपासून ही पूजा बघतात, त्यामुळं कुठंतरी त्यांच्या मनात कधीतरी त्यांना या पूजेचा मान मिळेल ही इच्छा असेलच की नाही. आणि एकदम माझ्या येण्यानं त्यांची इच्छा मोडेल आणि उगा नाराज होत्याल त्या. त्यामुळं मी आणि वीरूनं असं ठरवलंय की यावेळेस पूजेचा मान त्या दोघांनाच द्यायचा म्हणून. काय गरज नाही त्याची. उत्सव कमिटीनं सांगितलंय ना, मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोघच पूजेला बसायचंय. विषय संपला. अहो पण काकी, विषय संपला म्हटलंय ना. अग्निशा ऐक, अग्निशा ऐक तरी माझं. थांब. नाही म्हणून सांगितलं नाही एकदा. मी या घरात एक सेकंद थांबणार नाही. काय आहे माझं इथं मी तर थांबायला? मी चालले कोल्हापूरला, निघाले माझ्या माहेरी. निशा, काय चाललंय हे? ज्या घरात मला मान नाही तिथं मला अजिबात थांबायचं नाही. मुस्कार फोडीन तुझा. मान काय फक्त पूजा करूनच मिळतो का? चल होत. मला पूजेचाच मान पाहिजे. या घरात लग्न करून हिच्या आधी मी आले. आज हिनं माझ्या हातनं पूजेचा मान हिसकावून घेतलाय. उद्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचा हिसकावून घे.
आणि तसं बी तुम्हाला कुणालाच या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तर काय करू मी तर राहून. निशा, या घरामध्ये सगळ्यांनी समान मान मिळतो आणि पिऊन पूजा करायची की नाही हे गावातल्या लोकांनी ठरवलंय. त्यामुळं त्यांचा मान आपल्याला ठेवायलाच पाहिजे. काकी नाही, नको. घरच्यांची मनं दुखून जो मान मिळतो तो मान कसला? पृथ्वी भाऊजी आणि निशाताई यांना करू द्या पूजा, आमचं कायच म्हणणं नाही जमणार. पूजेला तुम्हीच बसायचंय हे ठरलंय. बघितलं का? कळली का आपल्याला काय किंमत आहे ती? कुणी बी नाही आपल्या बाजूनं. गणेशा असं नको बोल, समधे आपलीच माणसं आहेत. अगं आपण आपलं मन मोठं ठेवावं, या मानापमानात नको अडकून राहूस. या घरात समधी समान आहेत, याला कमी मान त्याला जास्त असं अजिबात नाही. सगळी समान आहेत ना? अहो मग होऊ दे की आमच्या हातनं पूजा. तिथं का हात आकडतोय तुमचा? आम्हाला सांगताय ना मन मोठं करा म्हणून. यांना सांगा ते लई थोरलेपणा मिरवतायत ना, इथं दाखवा म्हणा थोरलेपणा. पण ते नाही होणार, म्हणूनच मला इथं थांबायचं नाहीये. लई सोसलंय मी लई, पण आता नाही. निशा, माघारी फिर. ह्या घरामध्ये मी जे म्हणते तेच होत आलंय आणि इथनं पुढे बी मी जे बोलते तेच होत राहणार. चल हो आतमध्ये, नाहीतर तुझ्यावर ना असा घाना फिरवीन ना की आयुष्यभर लक्षात ठेवशील. हे डोक्यात फिट्ट करून ठेव. पण मम्मी चांगल्या भाषेत सांगते तुला, इथनं बाहेर एक बी पाऊल टाकलंस ना आयुष्यात परत या घराची पायरी चढू देणार नाही मी. तुम्ही दोघं पूजेच्या तयारीला लागा. पियू, तू एवढं कशाला टेन्शन घेतेस? आता काही गोष्टी नसतात आपल्या हातात. त्याच तर वाईट वाटतं ना वीरू. आता मगाशी बघितलंस ना, अरे का किती चिडल्या होत्या निशाताईनं. आणि मला ना हे असलं आपल्या घरी व्हायला नको. मी आपल्या सुखासाठी दुसऱ्या कुणाचं मन नाही दुखवू शकत. आणि देव असं म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा तेव्हाच मी तुम्हाला पावणार. मनात भाव असेल ना की बस झालं. काय झालं? काय नाही. सांग ना. अगं तू किती दुसऱ्यांचा विचार करतेस? एवढी समजूतदार आहेस ग तू. आणि म्हणूनच पिऊ, मला तुझा नवरा म्हणून लय अभिमान वाटतो. अरे पण मी काहीच वेगळं करत नाही. हे बघ, हे माझं घर आणि माझं घर ना मला कुठल्याच मान अपमानामुळे इसकटू नाही द्यायचं. मला माहिती की तू लय प्रयत्न करतेस, पण अगं काकीन पुढे तुझं काही चालणार नाही. कारण काकींची इच्छा आहे की पूजेला आपण दोघांनीच बसावं. आणि तू बघितलं ना त्या कशा रागवल्या. आणि त्यांनी ठणकावून सांगितले की काय बी झालं तरी पूजेला आपण दोघंच बसणार. आता पूजेला बसलो तर पृथ्वी निशावहिनी नाराज होणार, आणि नाही बसलो तर काकी नाराज होणार. आपलं म्हणजे ना
त्या आडकित्यातल्या सुपारीगत झाले बघ मधल्यामध्ये. कळतंय मला. पण एक सांगू, माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास. तू बघ, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. देवा बस, आता यावरनं घरी कुठलाच वाद नको होऊ देऊस. एवढंच मागणं आहे तुझ्याकडे.